संभाजीनगरमधल्या महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय। महापालिका प्रशासनाने चक्क मयत झालेल्या शिक्षकांना निवडणुकीचं काम सोपवलंय। इतकंच नाही तर निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्यामुळे कारवाई का होऊ नये अशी अजब नोटीसही प्रशासनाने धाडली आहे। पैठण तालुक्यामधल्या राजेश बसवे यांचा 18 नोव्हेंबर 2024 ला तर संभाजी कर्डिले यांचा 3 ऑक्टोबर 2025 ला मृत्यू झालाय। मात्र पालिकेच्या प्रशासनाने मयत झालेल्या या दोन्ही शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावली आहे। या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जातोय। तर महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा कळस आहे। 2 मयत झालेल्या शिक्षकांना आता नोटीस पाठवण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर निवडणुकीची ड्युटी ही सोपवण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, नेमका काय हा सगळा प्रकार आहे आणि या संदर्भात आता पालिकेने काही स्पष्टीकरण दिलंय का? या संदर्भात पालिकेचं कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र आपण पाहतो आहोत की 2 मृत शिक्षकांनाच या ठिकाणी ड्युटी लावल्याचं समोर आलेलं आहे। केवळ ड्युटीच नाही तर निवडणूक प्रशिक्षणात आपण का गैरहजर राहिलात अशा प्रकारचे त्यांना नोटीस पाठवून तुमच्यावरती का कारवाई करण्यात येऊ नये असाही अजब प्रकार केलेला आहे। आता हे कारवाई कसे करणार हा निश्चित प्रश्न आहे। पण एक शिक्षकाचा साधारणपणे 1-1.25 वर्षापूर्वी मृत्यू झालाय तर दुसऱ्या शिक्षकाचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे अशा मृत शिक्षकांनाच ड्युटी लावल्याचं समोर आलेलं आहे। केवळ मतदार यादीत मृत लोक नाहीत तर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे मृत शिक्षकांनाच इलेक्शन ड्युटी लावल्याचं समोर आलेलं आहे। नक्कीच खूप धक्कादायक असा सगळा प्रकार आहे। कृष्णा, धन्यवाद। मात्र कृष्णा, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे या संदर्भात की हे 2 शिक्षक आहेत, त्यांच्या कुटुंबियांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? नाही, कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की हे अत्यंत धक्कादायक आहे आणि अशा पद्धतीनं ड्युटी लावणं हे त्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ड्युटी लावली त्यानंतरही अशा नोटीस पाठवून कारवाईची नोटीस देणं हे अत्यंत वेदनादायी असल्याचं त्यांच्या घरच्यांनी सांगितले। विशेष म्हणजे यातील एक शिक्षिका आहेत ज्यांच्या पतीला मृत्यू झाल्यानंतर नोटीस बजावण्यात आली होती। कृष्णा, हा सगळा प्रकार 2 शिक्षकांच्या बाबतीत घडलाय की यापेक्षा आणखी काही लोकांच्या बाबतीत हा प्रकार समोर येऊ शकतो? नाही, आतापर्यंत 2च घटना या ठिकाणी समोर आलेल्या आहेत आणि अन्य घटना देखील असू शकतात। मात्र पालिका अधिकारी जे आहेत त्यांना या सगळ्या संदर्भात विचारणा केल्या असताना त्यांचं म्हणणं आहे की जुनी यादी वापरल्याने अशा प्रकार घडू शकतात। पण ही गोष्ट लक्षात यायला हवी होती की ज्यावेळेस किंवा विचारणा करायला हवी होती की अशा पद्धतीने तुम्ही ड्युटीला गैरहजर राहिलात, काय कारण आहे की तुम्ही गैरहजर राहिला आहात। पण तसं काही न करता थेट तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस त्यांना दिलेली आहे। नक्कीच आता या बातमीनंतर तरी महापालिका प्रशासनाचे डोळे उघडतील आणि या संदर्भात आता ते काही माफी मागतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।